नमस्कार मित्रांनो. भारतीय न्यायव्यवस्था अत्यंत आदर्श आहे असे आपण मानतो. आता 35 वर्ष वकिली व्यवसायात स्थिरावल्यानंतर माझी मात्र वेगळी मतं आहेत. खरंच न्यायव्यवस्था परिपूर्ण आहे आपली? काहीच त्रुटी नाहीत. जर त्रुटी नसत्या तर वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी या न्यायव्यवस्थेवर टीका का केली असती? सुधारणा का सुचवल्या असत्या? मित्रांनो, अजूनही खूप वाव आहे. म्हणजे कायद्यात तरतुदी आहेत, न्याय प्रक्रियेत तरतुदी आहेत, सतत मार्गदर्शक सूचना येत असतात. पण प्रत्यक्ष जमिनीवर विचार केला, वस्तुस्थितीचा विचार केला तर आजही अनेक ठिकाणी सुधारणांना वाव आहे. सर्वच न्यायाधीश आळशी आहेत, सर्वच वकील कामचुकार आहेत असं कधीही नसतं. पण तरीसुद्धा न्यायालयीन खटले का रखडतात त्याची कारणमीमांसा प्रत्येक वेळेला होणं गरजेचं असतं. त्यावर चर्चा होणं गरजेचं असतं. कारण न्यायव्यवस्थेवरच सर्वात जास्त विश्वास किंवा मदार आपल्या लोकशाहीची आहे. मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो कोर्टात मिळतो त्याला न्याय म्हणतात. तो न्याय असतोच असं नाही. कदाचित यावर वाद होऊ शकतो, परंतु खरंच वेळेवर न्याय मिळतो का? मग तो फौजदारी असो, दिवाणी असो. एखाद्या अतिक्रमणाचा दावा सिद्ध व्हायला 10 ते 15 वर्ष जात असतील आणि मग अपिलात 10 ते 15 वर्ष जात असतील आणि मग 30 वर्षांनी जर दरखास्त दाखल होणार असेल तर त्याचा उपयोग काय? जेव्हा नुकसान भरपाईचे दावे होतात तेव्हा कित्येक वर्षांनी ती दरखास्त दाखल होते आणि नंतर कळतं आता वसुली होणं शक्य नाही. LARच्या बाबतीत, भूसंपादनाच्या बाबतीत शासनाने किती टक्के जास्त रक्कम भरली याचा कोणी हिशोब ठेवलाय? 10 रुपयाला 50 रुपये द्यायची वेळ आली तरी शासन जागं होत नाही. LAR सहज लोक न्यायालयात निकाली काढू शकतात. एका गावचा एक विशिष्ट निकाल आल्यानंतर इतर निकालांना ते मान्य करून तडजोड पुरशी सिद्ध होऊन LAR तातडीने निकाली होऊ शकतात. परंतु 20-20, 25-25 वर्ष LAR निकाली निघत नाहीत, मग वसुली होत नाही आणि मग 50 वर्षापूर्वीच्या LARना ते सोलेशियम व्याज आणि व्याजावरचं व्याज किती जातं? MACTत सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. थोडक्यात न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा काही दोष आहेत आणि प्रत्यक्षात यामध्ये न्यायव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान होते, बदनामी होते. याकडे आपण कानाडोळा करतोय, म्हणून आज आपण बोलतोय. मित्रांनो, शासनाचं किती करोड रुपयाचं नुकसान या दरखास्तीमध्ये होतंय याकडे आज कोणीही लक्ष देत नाही. त्यासाठी नवीन नियम येत नाहीत. पण जी व्यवस्था आहे त्यात काही सुधारणा सहज आपण करू शकतो. मुळात 200चा आणि 300चा बोर्ड ठेवणं खरंच गरजेचं आहे. आता आपण पेपरलेस जमान्यात आहोत, परंतु गठ्ठेच्या गठ्ठे न्यायालयात पडलेले असतात. केस चालायला येते, दोन्ही वकील हजर असतात, तेव्हा कागदपत्र मिळून येत नाहीत, ती व्यवस्थित लावलेली नसतात, पाहिजे तो निशाणी नंबर मिळत नाही. हा सावळा गोंधळ कधी आवरायचा? पहिले टाईपरायटिंग मशीन होती, आता कॉम्प्युटर आले, आता आणखीन पुढची गोष्टी आल्या, प्रत्येकाला लॅपटॉप दिला गेलाय. तरी सुद्धा कामाचा आवर किंवा उरक हा काही वेळेवर होत नाही. बोर्डवर फक्त 5 ते 6च मॅटर कशी असतील याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यातली जी खरंच चालायला मॅटर आहेत, जी प्रकरणं चालायला आहेत, त्याची पूर्वसूचना व्हॉट्सॲपवर, समाज माध्यमांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संबंधित पक्षकारांना आणि संबंधित वकिलांना जाणं महत्त्वाचं आहे. एक आठवडाभर अगोदरच हा बोर्ड प्रत्येकाच्या व्हॉट्सॲपवर गेला तर त्याला आपली तारीख ॲडजस्ट करता येऊ शकते. जर वकिलांना ॲडजॉर्नमेंट घ्यायच्या असतील तर त्याची पूर्वसूचना ते सरकारी वकिलांना किंवा विरुद्ध वकिलांना देऊन त्या पद्धतीने बोर्ड ॲडजस्ट होऊ शकतो. हे सहज शक्य आहे.
काही न्यायालयात असं होत सुद्धा आहे, परंतु तरी सुद्धा आपण अजून खूप मागासलेले आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही सूचना आज आपण इथे करतोय त्या पूर्वी सुद्धा केल्यात, तोंडी सुद्धा केल्यात, लेखी सुद्धा केल्यात, याची चर्चा महाराष्ट्रभर होत असते. मुळात प्रकरण ऐकल्यानंतर, दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर, ते जर तातडीचं प्रकरण असेल म्हणजे जामीन असेल, अटकपूर्व जामीन असेल, तुर्तातुर्त ताकदीचा अर्ज असेल, जप्तीचा अर्ज असेल, कमिशनर नेमणुकीचा अर्ज असेल किंवा अन्य असे काही आवश्यक अर्ज असतात ते अर्ज असतील, ते मग दिवाणी प्रकरणातले असो नाहीतर फौजदारी प्रकरणातले असो, कोणतेही अर्ज असतील तरी सुद्धा हे अर्ज ऐकल्यानंतर 7 दिवसाच्या आत निकालात काढणे बंधनकारक ठेवलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत अशा तातडीच्या अर्जांवर 7 दिवसापेक्षा जास्त विलंब होऊ नये अशी मर्यादा, कालमर्यादा न्यायाधीशांवर घालणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी न्यायाधीश निकालाला उशीर लावतात, आदेश द्यायला उशीर लावतात, ते स्वतःच कन्फ्यूज होतात, मग आणखीन कोणाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतात किंवा काही अन्य कारणाने त्यांना उशीर होत असेल. रोजनामा मात्र तसं बोलत नाही. अनेक प्रकरणात असं घडतं. डिस्चार्जचा अर्ज असेल किंवा काही मोठ्या जामिनांचे अर्ज असतील तर महिने चालवले जात नाही. काही तांत्रिक बाबींवरचे अर्ज असतील म्हणजे आरोपींना वगळायचं की वाढवायचं अशा पद्धतीचे अर्ज असतील, अधिकचा पुरावा द्यायचा, पुरवणी चार्जशीट द्यायचं की नाही याबाबतचे अर्ज असतील, 7-11 सारखे किंवा दावा दुरुस्तीसारखे दिवाणी कोर्टातले अर्ज असतील, तर असे अर्ज महिने नव्हे वर्षोनवर्ष चालवले जात नाही. याच्यावर कुणाचा तरी अंकुश पाहिजे. कायद्यात तरतुदी असतात की 30 दिवसाच्या आत म्हणणं द्या, 30 दिवसाच्या आत तुर्तातुर्त ताकदीचा अर्जाचा निकाल लावा, पण त्याला हरताळ पासला जातो. याची जबाबदारी न्यायाधीशांवर ठेवणं आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांवर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थात संबंधित वकिलांवरही ठेवायला पाहिजे. काही न्यायाधीश प्रचंड घाई करतात, म्हणजे इतके कर्तव्यनिष्ठ असतात की 11:05 सरतपास सुरू करतात, पण जेव्हा निकाल द्यायची वेळ येते तेव्हा युक्तिवादानंतर 6-6 महिने निकाल दिले जात नाहीत. काही न्यायाधीश दिवाणी अपील ऐकण्याची घाई करतात, तासनतास चालणाऱ्या आर्ग्युमेंट थांबवतात, त्यांना ते रटाळ वाटतं. पण दिवाणी न्यायालयातील सिव्हिल अपिलातील पेपरबुक जर मोठं असेल, साक्षी पुरावा किचकट असेल, साक्षी पुरावा त्या ॲपेलेट कोर्टाच्या समोर जेव्हा झालेला नसतो, तेव्हा पक्षकारांची पूर्ण बाजू कागदपत्रांच्या आधारे मांडणं, निशाणी नंबर पडलेले कागदपत्र समजावून सांगणं, याच्यात वेळ जाऊ शकतो. पण अनेक वेळा असा अनुभव येतो की न्यायाधीश विनाकारण घाई करतात, डायसवर डुलक्या काढतात, योग्य त्या नोट्स घेत नाहीत आणि मग महिने निकाल दिले जात नाही. जर महाराष्ट्रातल्या न्यायाधीशांचं, विशेषतः जिल्हा पातळीवरच्या न्यायाधीशांची आणि तालुका पातळीवरच्या न्यायाधीशांची जर अहवाल मागवले गेले आणि त्यांची बदली होण्यापूर्वी त्यांनी कोणत्या तारखेला कोणते अपील किंवा कोणते प्रकरण ऐकले होते आणि त्या प्रकरणात युक्तिवाद झाल्यानंतर ते प्रकरण का निकाली निघाले नाही, निकाल न देता ते न्यायाधीश का परत गेले आणि ते निकाल न देता गेल्यामुळे पुन्हा ते अपील किंवा ते प्रकरण, फौजदारी प्रकरण, त्यातील युक्तिवाद पुन्हा करावा लागल्यानंतर सुद्धा निकाल का वेळेवर लागत नाही, याचं गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे. साक्षी समनच्या बाबतीतही अनेक सुधारणा सुचवण्यासारख्या आहेत. सरकार पक्ष साक्षी पुरावा घेतं, साक्षी समन्स त्यासाठी काढली जातात, ती योग्य वेळी बजावली जात नाहीत. त्यापेक्षा एकाच वेळी 5-10 लोकांची साक्षी पुराव्यासाठीची साक्षी समन्स प्रॉसिक्युशननी म्हणजे सरकार पक्षाने तपासी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली आणि त्याचा अहवाल मागवून मग कार्यक्रम तारखेप्रमाणे दिला आणि प्रत्येक आठवड्याला निदान 2 दिवस सुरू झालेल्या सत्र खटल्यामध्ये पुरावा ठेवला आणि असे पुरावा होण्याचे सत्र प्रकरणे फक्त 2 ते 3च एका दिवशी ठेवली, म्हणजे 3 ते 4 सत्र प्रकरणे एका कोर्टात दिवसाला चालायला असतील. दुपारनंतरचा वेळ त्यांना इतर आदेशांसाठी करता येईल आणि त्या 8 साक्षीदारांपैकी जे कोण 3-4 साक्षीदार आलेले असतील
त्यांची तयारी सरकार पक्षाला घेणं बरं पडेल. आरोपीच्या वकिलांना सुद्धा नियम माहीत असलेले साक्षीदार तपासण्यासाठी योग्य तो अभ्यास करून घेता येईल आणि प्रत्यक्षात कामकाजाचा वेग वाढेल. असे आपण नेहमी बोलतो, प्रत्यक्षात तसे होत नाही. साक्षीदार हजर नाही, साक्षीदार मिळून आला नाही, साक्षीदार होस्टाईल झाला, मग सरकारी वकील उपलब्ध नाहीत, पोलीस अधिकारी उपलब्ध नाहीत, बंदोबस्ताच्या ड्युटीला गेलेत, जेल पार्टी लागली नाही, व्हीसी चालत नाही, अशी कितीतरी कारणं दिली जातात. नवे या कारणांवर प्रकरणं चालत नाहीत. म्हणून अनेक वेळा मेहरबान कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा वेळ फुकट जातो. या व्यतिरिक्त स्टाफ आला नाही, स्टेनो आला नाही, कॉम्प्युटर बंद पडला, इंटरनेट लाईन नाही, साहेबच आजारी पडले, साहेबांपुढे दुसरी महत्त्वाची कामे निघाली, तातडीची बैठक निघाली, ही सुद्धा कारणे अप्रत्यक्षरित्या समोर आणली जातात किंवा त्यावरनं प्रकरणं पुढे ढकलली जातात. पण अशा वेळेस जो साक्षीदार परत जातो त्याच्या वेळेचं काय? जे वकील बाहेरून येतात ते संपूर्ण दिवस राखून ठेवून ते सत्र प्रकरण किंवा सिव्हिल अपील चालवायला आलेले असतात, त्यांचं काय? त्यांच्या वेळेची किंमत नाही. तपासी अंमलदार कुठेतरी बदलून गेलेला असतो किंवा निवृत्त झालेला असतो. जे तांत्रिक साक्षीदार असतात, मग ते CDRचे विटनेस असतील किंवा डॉक्टर असतील, हे साक्षीदार त्यांच्या वेळेनुसार आलेले असतात आणि त्यांचाही वेळ फुकट जातो. त्यांना प्राधान्याने तपासलं जात नाही किंवा अनेक कारणांनी त्यांची तारीख चालत नाही. अशावेळी त्यांच्यावर जो अन्याय होतो आणि न्यायाबद्दल त्यांच्या मनात जी घृणा किंवा असूया तयार होते, एक तेढ निर्माण होते, त्यामुळे न्यायव्यवस्थेवर शंका निर्माण होते, याचा कोणीच विचार करायचा नाही. म्हणजे वकिलांनी जबाबदारीने वागलंच पाहिजे. वकिलांनी आपल्याला झेपेल तेवढीच कामे अंगावर घेतली पाहिजेत. वकिलांनी आपली डायरी सांभाळली पाहिजे आणि वकिलांच्या सोयीनुसार एकदा तारीख दिल्यानंतर न्यायालयाने सुद्धा तितका वक्तशीरपणा दाखवला पाहिजे. सरकार पक्षांनी सुद्धा प्रामाणिकपणे साक्षीदारांना हजर ठेवलं पाहिजे. ते साक्षीदार तपासण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे आणि अगदीच अशक्य असेल तरच शेवटचा पर्याय म्हणून तारीख दिली पाहिजे. असा कुठेतरी अप्रत्यक्षरित्या अलिखित नियम होणे गरजेचे नाही का? म्हणजे तुम्ही नियम केलेत, प्रोसिजर ठरवलीत, ती जर पाळली जात नसेल तर त्यापेक्षा आता वकील वर्गाने सजग होऊन, जागृत होऊन, प्रामाणिकपणाने काम करणे आणि वकील वर्गापेक्षा न्यायालयाने सुद्धा अधिक जबाबदारीने काम करणे. म्हणजे उगाचच काहीतरी मागे लागण्यासारखी प्रकरणं चालवायची, एकदा पाट्या टाकल्यासारखी प्रकरणं ऐकायची, प्रकरणं ऐकताना दुर्लक्ष करायचं, त्या योग्य नोट्स काढायच्या नाहीत आणि मग निकाल लावताना उशीर करायचा. ही जी प्रवृत्ती न्यायालयांची दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, यावर कुणीतरी आता स्पष्ट बोललं पाहिजे. उच्च न्यायालयाने यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत. न्यायालयाच्या अनेक अडचणी असतील, त्यांचा स्टाफ कमी असेल, साधन सामुग्री कमी असेल, पण हे रडगाण आता किती वर्ष गायचं? इलेक्ट्रॉनिक पुरावा मंजूर झालेला आहे, परंतु त्यातल्या ज्या तांत्रिक दोष आहेत ते आधीच दूर करता येण्यासारखे आहेत. दोषारोप पत्र चालवण्यापूर्वीच सरकार पक्षांनी त्यातली जे काय त्रुटी आहेत त्या कमी केल्या. फेरिस्टमधील साक्षीदारांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या वकिलांनीही काही कागदपत्र मान्य केली आणि ठरलेला साक्षीदार ठरलेल्या दिवशी व्यवस्थित पार पडला. अनावश्यक उलट तपासणी टाळली गेली आणि सरकार पक्षाचेही अनावश्यक लाट टाळले गेले. सरकार पक्षाला मिळणारी सहानुभूती, पोलीस खात्याला मिळणारी सहानुभूती ही कमी झाली. जर खरंच सरकार पक्ष चुकत असेल, पोलीस खातं चुकत असेल, तपासी अंमलदार चुकला असेल, तर त्याच्या विरुद्ध ताशेरे मारल्यानंतर त्याची कॉपी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांना किंवा आयुक्तांना जाऊन त्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही सुरू झाली तर तपासातही सुधारणा होईल, न्याय प्रक्रियाही सुधारेल, न्याय प्रक्रियेतलं कालहरण सुधारेल, कमी होईल, जलद न्याय मिळायला उपयोग होईल. परंतु जलद न्याय देताना कोणावरही अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. याच्यासाठी उत्तरदायित्व न्यायाधीशांवरही येणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेला वकिलांनाच दोष देण्यापेक्षा किंवा केवळ न्याय पद्धतीवर बोट ठेवण्यापेक्षा आता कोणावर तरी जबाबदारी ठेवणे आणि त्या जबाबदारी
मध्ये जर त्यांनी कचराई केली असेल तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक विषय आहेत. अनेक वेळा निवृत्त न्यायाधीशांना एक्सटेन्शन दिलं जातं. मग ते त्यांच्या सोयीप्रमाणे बऱ्याच वेळेला आळसपणातच वेळ घालवतात किंवा त्यांच्या आणखीन स्वतःची मतं लादली जातात. जे न्यायाधीश योग्य प्रकारे पुरावा नोंदवत नाहीत, पुरावा नोंदवताना विनाकारण घाई करतात, त्यांना मार्गदर्शक सूचना देणे आणि त्या मार्गदर्शक सूचनांचे ते पालन करत नसतील तर त्यांच्यावर निगराणीची स्वतंत्र व्यवस्था करणे, उच्च न्यायालयाचं व्हिजिलन्स डिपार्टमेंट अत्यंत अधिक कार्यक्षमपणे काम करणे हे सगळं गरजेचं आहे. याच्यावर तुम्ही आम्ही बोललं पाहिजे, सूचना सुचवल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे ज्याला ज्या सूचना सुचवतात त्या त्यांनी आपण जबाबदार नागरिक आहोत म्हणून, जबाबदार पक्षकार आहोत म्हणून, जबाबदार प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहोत, वकील आहोत म्हणून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. त्यासाठी लेखी पत्रव्यवहार केला पाहिजे. आता ईमेलवर सुद्धा तक्रारी स्वीकारल्या जातात, ऑनलाईन तक्रारी स्वीकारल्या जातात, त्याचा कॉग्निजन्स घेतला जातो. त्यामुळे त्याची पडताळणी करता येते, पाठपुरावा करता येतो. निदान पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे रजिस्टर पोस्टाने 2 ओळीचं पत्र टाकता येतं. तेव्हा मित्रांनो, आपला मुद्देसूद मुद्दा न्याय प्रक्रिया सुधारण्यासाठी जो काही तुम्हाला योग्य सुचतोय तो प्रामाणिकपणे, यात कुठेही न्याय प्रक्रियेचा अवमान न करता, न्यायालयांचा अवमान न करता, न्यायाधीशांचा अवमान न करता किंवा न्यायव्यवस्थेवर टीका न करता एक सुधारणेसाठी हे आंदोलन किंवा हा उपक्रम हातात घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा सामान्य माणूस जो भरडला जातो, जो शेवटचा घटक आहे, तो जेव्हा असा पत्रव्यवहार करतो तेव्हा त्याचा गांभीर्याने विचार न्यायव्यवस्था नक्कीच करते. निदान महाराष्ट्रातली, निदान भारतातली न्यायव्यवस्था नक्कीच करेल असा दुर्दैव आत्मविश्वास आपला सर्वांनाच आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर बोट न ठेवता, टीका न करता आता तिला सुधारणं, अधिक कार्यक्षम करणं आणि ते निकाल, तो रिझल्ट, ती न्याय प्रक्रियेतील सुधारणा ही प्रत्यक्ष आपल्याला आपल्याच आयुष्यात अनुभवायला मिळणं असा निदान आशावाद तरी आपण करू शकतो. आज काही सूचनांसह इथेच थांबूया. यावर आणखी भाष्य करण्यासारखं बरंच आहे. त्यामुळे पुढील भागात पुढील भाष्य अवश्य ऐका. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना हे विचार पाठवण्याचा प्रयत्न करा आणि या प्रामाणिक प्रयत्नात प्रामाणिकपणे सामील व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.